काय सर्वांना तर आता बघा मी कुठे आमच्या नदीमध्ये आहे आता तर आता मी चालले शेतामध्ये पायी आणि एकटीच आहे. हर्षूचे पप्पा आहे ना गव्हाला पाणी भरत होते तर म्हटलं आता शेतात जावं. दरच्या काड्या आणि दोरी काड्याला 1-2 रील करावं म्हणलं. शेतात गेल्यानंतर टायर घेतलेलं चिमणीला. हर्षूच्या पप्पाला काही काम निघलं तर ते तिकडून तिकडे जाणार आहे बहुतेक, म्हणून म्हणलं आपण आपली तयारी टायर घेऊन चालले. त्याच्यामुळे चिमणीसाठी तुम्हाला पाणी दाखवा आमच्या नदीचे. तुम्हाला मी बॅक कॅमेरे दाखवते. मस्त पाखरा बकरे बघा कसे पाणी प्यायला आलेत. आणि ना उन्हाळा खरंच जाणवतोय बरं का इतक्या लवकर. आज मी घराच्या बाहेर पडे ना म्हणून मला कळलंय ऊन चांगलंच चटकायला लागलंय. तर चला आता जाते शेतामध्ये. इकडून रस्ता होता, आता पाणी कमी झालं म्हणून इकडं कोरडा झालेला आहे रस्ता. पाणी खाली गेलेलं आहे तिकडं. जवळ जाऊ पाणी असं पाणी आणि गाडीचा आवाज येऊ लागला. आता हर्षप आले वाटतं. तुम्हाला आता दाखवते मी. हा गाडीचा आवाज येतोय हे आली हे का आणि गाणी चालूच आहे. बंद करा ना ते, बंद करा ना. तुम्हाला काय वाटलं येणार नाही मी? काय नाही आले. लय जीव येतं काय तुमचं मन? कस काय आलं तुम्हाला घ्यायला? कोणाला मग काय का आता आम्ही चाललोय शेतामध्ये. आणि ती काडी लागल मला. बाबूची काडी लागली ना. पाणीच पाणी मागं पाणी मागे इथून तिथून नदीच नदी. भरपूर पाणी आहे वर्ष आहे की नाही हो? कम पाणी आम्हाला छोट्या पुलावून जाणे आला. बापरे मस्त कुवा. काय केलं काय झालं मग? कट मारा म्हणा त्याला. कुठे का आता हे दुनियानं पडला असतं पाण्यासाठी. दुनियाचा रस्ता आहे ज्याला डोळ्यात किडा निघला का? तर हर्षूच्या डोळ्यात गेला तर किडा. पाणी आणलं किडा डोळ्यातून. तुझं पाणी येत नाही ना मग. तर आता मी जाते हर्षूच्या पप्पाकडं. पप्पाकडे गेले त्यानंतर ते काय म्हणते मला काड्या काढून की ना अगोदर मग ना इकडं असं मला बोलते ते. आणि कॅमेरा झाल्यावर अजिबात बोलत नाही. एवढा फरक असतो. कॅमेरा मागचा प्रॉब्लेम, कॅमेरा समोरचा प्रॉब्लेम. त्यांना माहिती आधी व्हिडिओ करत असते त्याच्यामुळे ते जास्त असा फोन जरी धरला त्यांच्यासमोर तर ते अजिबात बोलत नाही. तर तुम्हाला मोहरीची झाड दाखते किती छान आणि मस्त मोहरी ना. लय भारी शेतात ना आणल्याच्यानंतर एकदम भारी जीवच लागतो. इथे आमच्या अन्नाचा गहू आणि ह्या साईडला आमचा गहू, पाठीमागं आमचा गहू. तर चला आता जाते मी हर्षूच्या पप्पाकडं. आणि नुसतंच गहू वाढलेला आहे आमचा. काय धरून आहे काय माहिती, नुसतंच वाढलेलं आहे. ओंबी काय एवढी भारी नाही आहे. तर चला तुम्हाला दाखव. नुसतं सारखं वाढलं आहे नुसतंच. मी हर्षूच्या तिकडं पाणी भरते ते
मायाच्या मळ्यामध्ये गण गोबी राखण करते विराजी राजी. भाजी आणलेली शेपूची वा वा, ताजी ताजी. शेपू पालक दोन इथे भजे करून खायला हं? किले द्याय ना. आलं शेपूची भाजी नाही काय खायचंय. शेपू आणला, पालक आणला. तुम्ही माहिती आहे का मी काय केलं होतं. काय लय भारी गंमत केली आहे तिकडे गेल्यावर. खायची? गाडीवर चांगलं चांगलं एक एकूण तुला द्यायचं होतं तुम्ही. नाही आणलं चावी ठेवा नाही ना. तर आलो आणि मस्त चहा घेतला आणि 800 रुपये गेलेले शेकट्याला. तर शेकट्याला कशाला गेलेले कारण काय की आज आम्ही आणलेली शेतातून पालकाची भाजी. तुम्हाला तर दाखवलीच पालकाची भाजी आणली. तर मस्त आज पालक पनीर करायचं आहे. मी अजूनही आतापर्यंत ही पालक पनीरची भाजी केली नाही किंवा खाल्ली पण नाही. ते खरं आहे ते सांगते. केली पण नाही आणि खाल्ली पण नाही. तर आज मस्त पालक पनीर करणार आहे आणि ते पण पहिलेच वेळेस खाणार आहे. तर चला मग आता मी रेसिपी करते. आणि पहिले ना आपण पोरं येईन आता शाळेतून 4 वाजता दिदी ते दादू हर्षू. तर आपण दादू हर्षू दिदी त्यांना विचारू कोणती भाजी करायची की जेणेकरून मी केलीच नाही. तर पाहू आपण ते काय काय सांगते त्याच्यावरती. आणि चला मग तुला सांगते. तर चला मग मस्त आज बनवते पालक पनीर भाजी. तर आज मी पहिले वेळेसच बनवते आणि खायला पण मी पहिलेच वेळेस खाणार आहे. तर आज मस्त अशी पनीर भाजी करणार आहे. तर स्वच्छ मी आता पाण्यानं धुवून घेते. मी धुवून घेते एकदम मस्त अशी भाजी. आता पाणी टाकून घेते तांबूळ. थोडे टाकले तर काही नाही कमी जास्त टाकून घेतले. तर आता मी भाजी ना पाण्यामध्ये ठेवून घेते. तर एवढे 4 लिटर मी आता याच्यात टाकून देते म्हणजे कसं छान असं शिजतील पण आणि तो पण खूप छान लागते मी ते टाकल्यावर. जाऊ दे आणि पकड. तरी तर मस्त 2 टमाटे मी बारीक चिरून घेतलेले. आता मी मस्त टमाट्याची ग्रेव्ही करून घेते. तर आता इथे मी अशी ग्रेव्ही करून घेते बस. तर आता आपण काढून घेऊ. तर आता ही भाजी ना मस्त छान अशी हे झालेली आहे. काढून घेते. समोरच जातो टाकून घेते. बस. तर आता आहे ना मस्त आता इथे भाजी उकडून घेतलेली पाण्यामध्ये. आता ही मिक्सरमध्ये छान अशी बारीक पेस्ट करून घेते. ते टाकून देते फोडणीला. लसण आणि अद्रक बारीक करून घेतलेले. आता ते टाकून देते. समोर का थोडस समोर रे. त्यानंतर इथं जिरे टाकते. इथे ते जखर व्यवस्थित हो काना झाला फोन. आणि इथं कांदा बारीक चिरून घेतला होता एकदम असं बारीक. त्यानंतर टमाट्याची ग्रेव्ही केली होती ती टाकून देते. तर आता इथं मी मिरची पावडर टाकते. तर थोडंसं हळद पावडर. त्यानंतर असं छान मिक्स करून घेते. मटणाची भाजी करते. मटणाची भाजी असणार तर थोडासा काळा मसाला.
त्यानंतर पनीर. कांदा लसूण मसाला मस्त छान वास येऊ लागला की दादा मला आता यालाच खाऊन घ्या, यालाच खाऊन घ्या. तेच खाऊन घ्यावं लगेच. आणि त्यानंतर ते ना पालक मी बारीक करून घेतला होता ते टाकते. तर आता जेवढं पान लागतं भाजीला 5 जणांपुरती एवढी छानाची भाजी करून घेते. चवीनुसार मीठ टाकून घेते आता. पनीर घेतलेलं आहे. आता परत मस्त छान असे तुकडे करून घेते, मस्त पीस पीस करून घेते, बारीक पीस. बंद करा. तर आता मस्त छान असे पीस कट करून घेतले. पनीर टाकून देते मस्त भाजीत. मस्त असं छान पनीर, एकच नंबर आज पनीरची भाजी. घे मी टाकून. मस्त आता पालक पनीरची भाजी झाली आणि त्यासोबत मस्त ती चपाती. आणि ते बघ एकदम भारी कुरकुरीत करते मी, एकदम असे पातळ पातळ करते, नेहमीप्रमाणे करीत नाही. म्हणजे कुरकुरीत चपाती करते, एकदम पातळ राखते, जेणेकरून खायला एकदम छान लागेल. पालक भाजी सॉरी पालक पनीर. तुला काय झालं कुरकुरीत भाकर कर. एका मिनिटात शिकली. एका मिनिटात नाही सेकंदात. तो मस्त झाली आज भाजी, पनीर भाजी. एक नंबर तुम्ही खाय ना. मला टेस्ट करून द्या तुम्ही. बघ झालं तर मस्त अशी छान पनीरची भाजी. बंद करा तर जायते म्हणतो. तर मस्त झालेली आता पनीरची भाजी. सॉरी करते पण. तर चला मग मस्त झालेली आता पालक पनीरची भाजी. अगोदर टेस्ट मिक्स करून बघते. दादूला आणि त्यांना नंतर जेवण करायचं यार. तर मस्त आता पनीर छान असं पनीर घेतलं बघा मस्त. एवढी भारी भाजी झालेली ना पालक पनीर भाजी. मी पहिल्याच वेळेस केली पण एवढी भारी झाली ना, खूपच छान झाली आहे. तर चला मग मस्त असं पनीरची भाजी खाऊन घेते आणि मग मस्त व्हिडिओ करते. गाईज आमची आता चंद्र उगला आहे. हे बघा ते बी 7 वाजेला. हे बघा खूप सुंदर दिसते. हे बघा आमची सूर्य.